केले होते, एक्सलंट मेकअप होते. मला सगळ्यात जास्त मेकअप सोनालीचा आवडला होता. सोनालीने खूप सुंदर मेकअप केला होता. की फर्स्ट टाइम असं झालंय, ही माझी आय थिंक 45वी बॅच आहे. तर या बॅच पहिल्यांदा असं झालंय की मी स्वतःच एकदम अशी कन्फ्यूज झालीये की फर्स्ट नंबर कोणाला देऊ, फर्स्ट नंबर कोणाला द्यायचा. याच्यामुळे मी घरात पण, मी रात्री पण उशिरा झोपली, विचार करत होती. रात्री मी सकाळीला कॉल केला. मग नंतर आम्ही डिसाईड केलं की एक काम करू, आपण फक्त 3 नंबर पर्यंत हे करून घेऊ. पहिला आणि दुसरा नंबर जो आहे त्याच्या ज्या काही विनर आहेत त्या दोघी स्टेजवर येतील आणि त्यांचं त्या ठरवतील किंवा त्यांचं नशीब ठरवेल की फर्स्ट नंबर कोणाला द्यायचा आहे. ओके, यावेळेस मी फर्स्ट नंबर काढणार नाही कारण मी स्वतःच खूप कन्फ्यूज आहे. कारण त्यांचे मेकअप, हेअर, आईज मेकअप, कंटोरिंग, ब्लश, हायलायटर, ड्रॅपिंग खूप सुंदर होतं. आणि नुसतं एवढंच नाही तर पूर्ण ओव्हरऑल 1 मंथ मध्ये त्या सगळं सेलिब्रेशन खूप छान असं. आणि बाकी दुसरं काही नाही की काम खूप छान करा, जीवनात सक्सेस व्हा, ॲटिट्यूड बाजूला ठेवा. ॲटिट्यूड मला पण ठेवता आला असता पण मी ठेवला नाही. मला कधीच असं रडू येत नाही आणि फर्स्ट टाइम असं
मध्ये रात्रीच फोन झाला लीनाश्रीचा माझा. इतकं डेडिकेशन आहे मॅम मध्ये, खूप मोठ्या प्रमाणात. म्हणजे आम्ही इथे आलो होतो स्वाती बिरारी अकॅडमीमध्ये स्वाती बिरारीकडून शिकायला, पण आता 50% स्वाती बिरारी होऊन जातो. 50% का बरं? कारण यांची कन्सिस्टन्सी आणि त्यांचं चिकाटी शिकवण्याची तेवढं डेडिकेशन. बापरे, इतका भर पाऊस असतानाही त्या कधीच थांबल्या नाही. शार्प टायमिंग आणि शिकवणं एकदम परफेक्ट आणि सगळ्या बाबतीत एकदम स्ट्रिक्ट होता. कुणाचंही असं नाही पार्शलिटी. आम्ही गॉसिप पण खूप केला, मस्ती पण खूप केली, क्लास पण एन्जॉय केला आणि खूप सारं शिकले, खूप सारं शिकले. म्हणजे अक्षरशः मी त्यांना आली तेव्हाही सांगितलं होतं की मी खूप ठिकाणून चौकशी करून आलेली आहे, मला जायचं तर स्वाती मॅमकडे जायचं का, कारण मला आज कळलं कारण एवढं परफेक्ट तर मी खरंच नव्हती शिकले. खूप सुंदर. माझ्या मिस्टरांना पण खूप आवडला, माझे कलिग्स पण, आणि सगळ्यात महत्त्वाची तुमची टीम खूप छान आहे. आणि मॅमला हे सुद्धा आवडत नाही, त्यांच्या असिस्टंटने शिकवलेलं. मी एकदाच खूप ओरडल्या त्या बिचारीने गीताला पण सॉरी गीता. आणि मला आवडतच नाही माझ्या अकॅडमीमध्ये किंवा माझ्या असिस्टंटनी मी नसताना किंवा मी बाहेर असताना शिकवणं हे मला खरंच आवडतं. आणि ठीक आहे, एखादी गोष्ट मी स्वतःहून तिला सांगितली तर ती खरंच करते आणि ही गोष्ट तिलाही माहिती की मॅमला त्या गोष्टीचं वाईट वाटलं असतं. खरंच खूप खूप थँक्यू साहेबांचे. आणि ह्या दोघींची बॉन्डिंग तर खूप सुपर हिट आहे, खूप सुंदर आहे. तुमची टीम पण आणि तुम्ही तर ते ऍक्च्युअली दोघींना लग्न करायचं होतं. ऍक्च्युअली तुम्ही पण विषय येऊन गेले. तुम्ही पण सगळ्या खूप ऑसम आहे, सगळ्या खूप छान आहे. तुम्हाला नेहमी लक्षात ठेवेल मी. खतरनाक मेकअप केला होता, खूप सुंदर. आणि तुम्ही, मी या दोघींमध्ये काय कन्फ्युज झाले तुम्हाला सांगते. या पूर्ण फ्रेशर आहे आणि या मॅडम थोडंफार मेकअपचं थोडंसं नॉलेज आहे. त्याच्यामुळे थोडं मी कन्फ्युज होते की नेमकी नंबर देऊ कोणाला. काम तर दोघींचं एकदम टक्कर होते. तर म्हटलं श्री माताजींवरच सोडू नंबर कोणाला द्यायचा. आणि ठीक आहे करायची सुरुवात. सेकंड नंबर एकदम जोरात एंट्री होऊ द्या. सेकंड नंबर
अजून कळलं की त्यांनी किती स्ट्रगल केला लाईफमध्ये. कोणतीही गोष्ट अशी आपल्याला आरामात नाही मिळत. त्यांचा 22 ते 23 वर्षाचा एक्सपिरियन्स आज त्यांना इथपर्यंत घेऊन आलाय. आणि आम्ही सगळे त्यांच्या हाताखाली ट्रेन झालो आणि 1 मंथमध्ये छोट्यातली छोटी गोष्ट त्यांनी इतक्या परफेक्टली शिकवली. आणि असं कधीच केलं नाही की हां तुम्ही काय डाऊट्स विचारताय, नाही. प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला जागेवर जाऊन सांगितली. नाही तर काही काही अकॅडमीमध्ये असतं की स्टाफ शिकवून देतो आणि बाहेर चालला जातो. पण मॅम आमच्यासोबत 5 वाजेपर्यंत सर्व मुली गेल्यानंतर मॅम घरी जायच्या. त्याचप्रमाणे इथल्या ज्या वर्किंग वुमन्स आहेत त्यांच्यासाठी पण एकदा क्लॅप होऊन जाऊ द्या. कारण मी हात की त्या सगळं घरातलं काम करून म्हणजे सकाळी काही जणी आता ह्या मालेगावच्या काही खूप आनंद झाला की त्या सकाळी 7 वाजता निघायच्या. सर्वात आधी इन्स्टिट्यूटला त्या इंटरव्ह्यू बसायच्या आणि त्या सकाळी 7ला तिथून निघायच्या तर रात्री 9 वाजता घरी यायच्या. त्यानंतर त्या 2 मयुरीताई आणि भाग्यश्री त्या प्रेग्नेंट आहे पण त्यांची जिद्द ती मला खूप काही शिकून गेली की लेडीजनी ठरवलं तर ती कोणत्या पण सिच्युएशन मध्ये काहीही करू शकते. तर त्या दोघींसाठी पण मला टाळ्या वाजवायच्या. तसेच त्या बाहेरून आपल्या लहान मुलांना सोडून आल्या त्यांच्यासाठी पण एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या. तसंच मॅमची टीम अप्रतिम म्हणजे शब्द नाही त्यांच्यासाठी. श्रुती असो किंवा पूर्वा, अंजली सगळे आणि सर्वात मेन सचिन दादा पण म्हणजे एवढ्या पेशन्सनी काल सुद्धा त्यांची पेशन्स लेवल पेशन्स असावे तर सचिन दादा सारखे बिकॉज त्यांनी काल 80 जणींना हँडल केलं. लिटरली कोणताच मुलगा करू शकत नाही जे सचिन दादांनी काल म्हणजे सगळे बोलायचे आमचं शूट कर. मॅम पण त्याला म्हणत होत्या की आवर सचिन पण सचिन दादा नाही. त्यांनी सगळ्यांचं प्रॉपर शूट घेतलं. तसंच तो मॅमचं पण घेतो मॅमला पण. आणि मॅमचं तर मला शब्द नाहीये बोलायला बट सांगेल की कोणीही असो ज्याला क्लास करायचा त्यांनी स्वाती बिरारी अकॅडमी जॉईन करा. नक्कीच ते कुठल्या तरी स्टेजला 100% असतील. आणि एक गोष्ट सिन्सिअरपणा म्हणता जो माझ्यात आतापर्यंत असेल थोडाफार पण ख्याती भाभीमुळे 1 नंबर सिन्सिअरपणा बघायला मिळाला. म्हणजे इतकं डेडिकेशन मी नाही पाहिलं ना. आपल्या सगळ्यांमध्ये त्या आणि सिंधुताई सगळ्यात मोठ्या आहेत. पण डेडिकेशन म्हणताना आज ह्या वयात त्यांनी असं कधीच नाही केलं की चलो घर पे निकल जाते. नाही, आमच्या सोबत थांबले आणि असं नाही की मी मोठी आहे. त्या आमच्या सोबत मॅच झाल्या सर्वांसोबत आणि प्रत्येक गोष्ट खूप एन्जॉयफुली सगळ्यांनी क्लासमध्ये खूप कोऑपरेट केलं. सगळ्यांनी सांभाळून घेतलं. जिथं जो चुकतोय त्याला सगळ्यांनी चुका दाखवल्या. त्याबद्दल सगळ्यांचे मी थँक्यू म्हणून सगळ्यांचे आभार मानते. आणि मी निकिता ताईचे पण खूप आभार मानेन. तिने खूप म्हणजे खूप कोऑपरेट केलं. बिकॉज आलो का आम्ही तिला विचारायचं निकिता तिथे आज काय ती बोलायची मॅमने सांगितलं. श्रुती आणि श्रुती तिथे आज काय. आणि तुम्हाला सगळ्यांना आमच्याकडून कधी काही बोललं गेलं असेल तर खरंच सॉरी. तुम्हाला पण सगळ्यांना काही बोललं गेलं असेल तर सगळ्या सॉरी. आणि एकदा स्वाती बिरारी अकॅडमीसाठी जोरात टाळ्या होऊन स्टेज डेअरिंग खरंच कामात आली. एक्झॅक्टली स्टेज डेअरिंग घेतली. खूप मनात होतं पण बोलायला सगळ्यांना डान्स पण करायचा आहे, जेवण पण करायचं आहे, एन्जॉय करायचं आहे म्हणून कमी याच्यात. आणि सगळ्यात महत्वाचं हे की तुम्हाला स्टेजवर येऊन बोलता आलं पाहिजे. मला ती सवय कधीच नाहीये की स्टेजवर या माईक घ्या आणि माझ्याबद्दल बोला, माझ्या अकॅडमी बद्दल बोला. मी कधी स्टुडंटला सांगत नाही की घ्या आणि माझ्याबद्दल बोला. कारण मला माहिती माईक समोर दिला का ते चांगलंच बोलणार आहे. त्याच्यामुळे मी कधीच असं स्टुडंटला सांगत नाही. पण ठीक आहे ती आज स्वतःहून आली, स्वतःहून बोलली. सो त्याबद्दल थँक्यू सो मच. थँक्यू मॅम. आणि सगळ्या आपण एका माईक जेव्हा कोणीही विचारेल तेव्हा सगळे मला तर पूर्ण गॅरंटी की सगळे कुठल्या ना कुठल्या लेवलला बेस्ट असणार. कोणी पण विचारलं तर सगळ्यांच्या तोंडातून एकच नाव निघालं पाहिजे ते म्हणजे स्वाती बिरारी मॅमकडे शिकलो. बस हेच नाव सगळीकडे फक्त नाशकात नाही तर ते नाशकाच्या बाहेरपर्यंत टोटल सगळीकडे आपण अजून घेऊन जायचंय. जेणेकरून मॅमला तो आपला सगळ्यात मोठा स्ट्रॉंग सपोर्ट आहे. त्यांना गरज नाही आपल्या सपोर्ट पण त्यांना ऑलरेडी तर त्यांच्या पायावर खूप छान उभा आहे. मॅम तुमच्याकडून पहिल्या दिवसापासून पॉझिटिव्ह अप्रोच मॅमकडून इथं आल्यावर शिकलो. म्हणजे प्रत्येक लेडीज की निगेटिव्ह बोलायचं नाही. जो निगेटिव्ह बोलल तो मागे राहील. ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवा. आज इथून निघताना सगळ्यांनी म्हणायचं की मॅम सारखा माझा स्टुडिओ पुढच्या 2 वर्षात तरी असेल. 2 नाही खूप उशीर बोलली. 1 वर्षात मला सगळ्यांचे स्टुडिओ हवे. आणि ब्रायडल मेकअप तर तुमच्याकडे येणाऱ्या सीझन मध्ये भरभरून ब्रायडल सीझन तुमचा फुल असावा ही मी श्री माताजींकडे प्रार्थना करते. आणि खूप चांगलं काम करा. बाकी दुसरं काही नाही. थँक्यू. सगळे तर खूप छान आहे. मला जेवढं शिकचं काम करायचं आहे मी असं समजा की मी एक बस ड्रायव्हर आहे
जे मी तुम्हाला बसमध्ये बसवलं, तुमच्या लोकेशन पर्यंत तुम्हाला ड्रॉप केलंय, आता तिथून तुम्हाला कुठे जायचंय हे तुमचं तुम्हाला ठरवायचंय आणि कसं जायचंय ते पण तुम्हाला ठरवायचंय. ओके, थँक्यू. ठीक आहे, चलो, थँक्यू.